नमस्कार, सुहानीज किचनमध्ये आपले स्वागत आहे. गणेश चतुर्थी निमित्त बाप्पाच्या नैवेद्यासाठी आज साच्याचा वापर न करता ग्लासचा वापर करून मऊ लुसलुशीत कळीदार उकडीचे मोदक पाहणार आहोत. तर नवशिक्यांसाठी ही रेसिपी उत्तम आहे. ज्यांना मोदकाच्या कळ्या बनवता येत नाहीत, पारी बनवता येत नाही, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. तर इथे पाहताय तुम्ही खूप मस्त असे आपले मोदक तयार झालेले आहेत. चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे सर्वात प्रथम आपल्याला मोदकाचे सारण तयार करून घ्यायचे आहे. तर त्यासाठी कढई गरम करायला ठेवली आहे. कढई गरम झाली आहे. आता यामध्ये 1 चम्मचभर तूप घालून घेतले. तूप व्यवस्थित गरम करून घ्यायचे. आता यामध्ये 1 चम्मचभर खसखस घालायची. खसखस व्यवस्थित तुपामध्ये परतून घ्यायची. गॅसचा फ्लेम मंद ठेवायचा आहे. त्यानंतर आपल्याला 1 वाटीभर ओले खोबरे घालून घ्यायचे आहे. खवलेले ओले खोबरे घालून घेतले आणि हे तुपामध्ये 1 मिनिटभर परतून घ्यायचे. यापेक्षा जास्त परतून घ्यायचे नाही. अर्धी वाटी गूळ घालून घ्यायचा. गूळ बारीक करून घालायचा म्हणजे पटकन विरघळला जातो. आणि हे व्यवस्थित आपल्याला चम्मचने एकजीव करून घ्यायचे आहे. सतत हे मिश्रण हलवत राहायचे चम्मचने आणि शिजवून घ्यायचे. तर इथे आपले मिश्रण व्यवस्थित असे शिजलेले आहे. आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे चिमूटभर मीठ आणि 1 चम्मचभर वेलची पावडर. तर वेलची पावडर अगदी शेवटी घालायची म्हणजे त्याचा फ्लेवर खूप छान उतरतो. आता गॅस बंद करून घेतला आहे आणि आपले इथे सारण तयार झालेले आहे. खूप मस्त हे सारण आपले तयार झालेले आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही सारण करून पहा. खूपच मस्त हे मोदकाचे सारण तयार होते. आता आपल्याला मोदकासाठी उकड तयार करून घ्यायची आहे. तर त्यासाठी 1 वाटी पाणी घेतले आहे आणि चिमूटभर मीठ घालून घ्यायचे. 1 चम्मचभर तूप घालून घेतले आहे. गॅस चालू करायचा आणि पाण्यामध्ये आपल्याला 1 वाटीभर पीठ घालायचे आहे. तांदळाचे पीठ घालून घेतले आहे आणि हे व्यवस्थित आपल्याला चम्मचने एकजीव करून घ्यायचे आहे. गॅसचा फ्लेम मंद ठेवलेला आहे आणि मंद आचेवरतीच आपल्याला ही उकड काढून घ्यायची आहे. तर गॅस बंद करून घ्यायचा आणि झाकण ठेवून उकड व्यवस्थित ही वाफवून घ्यायची आहे. वाफवून घेतल्यानंतर एका प्लेटमध्ये इथे मी उकड काढून घेतली आहे. तर व्यवस्थित उकड काढून घेतली आहे. आता ही कोमट असतानाच आपल्याला मळून घ्यायचं आहे. तर इथे पाहताय तुम्ही अजिबात पाण्याचा हात मी लावलेला नाही आहे म्हणजे आपल्याला पाणी अजिबात लागलेले नाही आहे. ही परफेक्ट उकड आपली तयार झालेली आहे. तर आपल्याला उकड व्यवस्थित तयार करून घेण्यासाठी व्यवस्थित ही मळून घ्यायची आहे. तर मळून घेतल्यानंतर आता अर्धा चम्मचभर तूप घालून घ्यायचे आणि ही उकड व्यवस्थित मळून घ्यायची. तर ही लोण्यासारखी उकड आपली तयार झालेली आहे. तर इथे एक उकडीचा गोळा घेतला आहे. अजिबात हा गोळा फुटत नाही आहे म्हणजे आपली उकड व्यवस्थित तयार झालेली आहे. आता एका वाटीमध्ये तूप घेतले आहे आणि एका वाटीमध्ये तांदळाचे पीठ आणि एका वाटीमध्ये आपले सारण घेतले आहे. तर अशा पद्धतीने इथे मी लिंबाच्या आकारा एवढे उकडीचे गोळे तयार करून घेते. तर इथे मी 3 गोळे तयार करून घेतले आहेत आणि उकडीवरती ओला कापड अशा पद्धतीने घालून घ्यायचा म्हणजे उकड आपली अजिबात कोरडी होत नाही, अगदी मऊसूत राहते. तर आता 1 ग्लास घेतले आहे आणि ग्लासचा वापर करूनच आपण
मोदक तयार करून घेणार आहोत. तर त्यासाठी एक उकडीचा गोळा घेतला आहे आणि कोरड्या पिठामध्ये घोलवून घ्यायचा आणि लाटणीने व्यवस्थित हा लाटून घ्यायचा आहे. मध्ये थोडासा जाडसर ठेवायचा आणि कडेने पातळ ठेवायचा आहे. तर व्यवस्थित ही पारी लाटून घेतली आहे. इथे पाहताय तुम्ही. पारी लाटून घेतल्यानंतर ग्लासवरती ठेवून घ्यायची अशा पद्धतीने. जसे मी व्हिडिओमध्ये दाखव त्या पद्धतीने ठेवायचं आहे आणि तांदळाच्या पिठामध्ये बोटे बुडवून घ्यायची, घोलवून घ्यायची आणि व्यवस्थित आपल्याला या कळ्या पाडून घ्यायच्या आहेत. अंगठा व मधले बोट मागे ठेवायचे आणि दाबून घ्यायचे. व्यवस्थित खालपर्यंत दाबून घ्यायचे म्हणजे आपल्या कळ्या छान दिसतात. इथे पाहताय तुम्ही मस्त अशा आपल्या कळ्या पडत आहेत. जे नवशिके आहेत त्यांच्यासाठी अशा पद्धतीने तुम्ही जेव्हा मोदकच्या कळ्या पाडून घ्याल तेव्हा खरंच तुमचा विश्वास बसणार नाही की अशा पद्धतीने सुद्धा कळ्या पाडता येतात. तर अशा पद्धतीने तुम्ही या कळ्या पाडून घ्या. अगदी सुरेख आणि सुंदर दिसत आहेत. आता कळ्या पाडल्यानंतर पलटी करून घ्यायचं हातावरती पारी आणि यामध्ये आपल्याला सारण भरून घ्यायचे आहे. तर इथे मी 1.5 चम्मचभर सारण भरून घेते. सारण भरून घेतल्यानंतर मोदक बंद करून घ्यायचा आहे. तर त्यासाठी व्यवस्थित पाकळ्या वर काढून घ्यायच्या. खालून दाब देत देत मोदकाच्या पाकळ्या वर आणायच्या आणि गोल गोल फिरवत मोदक व्यवस्थित बंद करून घ्यायचा आहे. जसे मी दाखवते त्याच पद्धतीने अगदी हलक्या हाताने मोदक बंद करून घ्यायचा. अजिबात हा मोदक आपला तुटला जात नाही आणि सुरेखसुद्धा हा मोदक तयार होतो. तर इथे पाहताय तुम्ही मस्त असा आपला मोदक एक तयार झालेला आहे आणि शेवटी हातावरती थोडासा गोल गोल फिरवत घ्यायचा म्हणजे अगदी गोलाकार आपला हा मोदक तयार होतो. तर आपला एक मोदक तयार झालेला आहे. आता आपल्याला दुसरा मोदकसुद्धा अशाच पद्धतीने तयार करून घ्यायचा आहे. तर एक उकडीचा गोळा घेतला आहे आणि कोरड्या पिठामध्ये घोलून घ्यायचा आणि आपल्याला याची पारी व्यवस्थित लाटून घ्यायची आहे. ज्यांना पारी बनवता येत नाही त्यांनी अशा पद्धतीने लाटून घ्यायची आणि ग्लासवरती पारी ठेवून घ्यायची. ग्लासवरती ठेवल्यानंतर बोटे कोरड्या पिठामध्ये घोलवून घ्यायची आणि आपल्याला कळ्या व्यवस्थित अशा जवळजवळ पाडून घ्यायच्या आहेत. तर अंगठ्याच्या बाजूचे बोट आणि अंगठा वरच्या साईडून व्यवस्थित असा चिमटीमध्ये पकडून घ्यायचं पीठ आणि व्यवस्थित आपल्या ह्या कळ्या पाडून घ्यायच्या. इथे पाहताय मस्त अशा सुरेख आणि सुंदर आपल्या या कळ्या पडल्या जातात. तर पारी हातावरती व्यवस्थित अशी ठेवून घ्यायची आणि आपल्याला यामध्ये सारण भरून घ्यायचे आहे. जेवढे मावेल तेवढे सारण भरून घ्यायचे आणि आपल्याला मोदक बंद करून घ्यायचा आहे. तर मोदक बंद करून घेताना अगदी हलक्या हाताने बंद करून घ्यायचा. खालून दाब देत देत मोदकाच्या पाकळ्या वर आणायच्या आणि गोल गोल हातावरती फिरवत मोदक व्यवस्थित बंद करून घ्यायचा. अगदी हलक्या हाताने बंद करायचा म्हणजे पाकळ्या अजिबात आपल्या तुटल्या जात नाहीत, दबल्या जात नाहीत. तर इथे पाहताय तुम्ही दुसरा मोदकसुद्धा व्यवस्थित आपला तयार झालेला आहे. तर मस्त असा आपला हा मोदक तयार झाला आहे. तर अशाच पद्धतीने इथे मी सर्व मोदक तयार करून घेतले आहेत. तर इथे पाहताय मस्त आणि सुरेख आपले मोदक तयार झालेले आहेत. बाजूला गॅसवरती एका भांड्यामध्ये पाणी गरम करायला ठेवले आहे. पाण्याला व्यवस्थित उकळी आलेली आहे. चाळण ठेवायची. चाळणीला थोडेसे तेल लावून किंवा तूप लावून घ्यायचे आणि एका बाउलमध्ये पाणी घेतले आहे आणि पाण्यामध्ये मोदक थोडेसे भिजवून घ्यायचे आणि नंतर चाळणीवरती ठेवायचे म्हणजे आपले मोदक व्यवस्थित उकळले जातात, बॉईल होतात आणि मस्त दिसायला सुद्धा खूप सुंदर दिसतात. तर इथे
झाकण ठेवून आपल्याला हे मोदक 15 मिनटं व्यवस्थित वाफवून घ्यायचे आहेत. 15 मिनटानंतर झाकण काढून घेतले आहे. तर इथे पाहताय तुम्ही खूपच मस्त आणि सुरेख आपले मोदक तयार झालेले आहेत. साच्याचा वापर न करता अशा पद्धतीने तुम्ही मोदक एकदा नक्की करून पहा. जे नवशिके आहेत ते तर बनवतीलच अशा पद्धतीने मोदक. ज्यांना अजिबात मोदकाच्या कळ्या पाडता येत नाहीत, पारी बनवता येत नाही, त्यांच्यासाठी इथे मी अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने मोदक कसे बनवायचे ते दाखवलेले आहेत. तर इथे पाहताय खूपच सुंदर आपले मोदक तयार झालेले आहेत. तर एक मोदकसुद्धा इथे मी तुम्हाला कट करून दाखवणार आहे. खूपच मस्त आणि मऊ लुसलुशीत मोदक आपले तयार झालेले आहेत. दिसायला सुद्धा खूप सुंदर झालेत. तर इथे पाहताय मस्त आपले मोदक तयार झालेले आहेत. तर यातला हा एक मोदक इथे मी मध्येच कट करून तुम्हाला दाखवते. इथपर्यंत रेसिपी पाहिलीच असेल तर खरंच एक लाईक करा आणि सबस्क्राईब करा. तर पूर्ण सारण भरलेले आहे मोदकामध्ये. अजिबात मोदकामध्ये पोकळी नाही आहे, म्हणजे आपले पूर्ण असे सारण भरलेले आहे मोदकामध्ये. आणि इथे कट करून इथे मी दाखवलं आहे. खूप सुंदर दिसत आहे. आता यावरती तूप सोडून घ्यायचे आहे आणि आपला इथे मस्त असा मोदक तयार झालेला आहे. तर एकदा गणपती बाप्पासाठी अशा पद्धतीने तुम्ही मोदक बनवून पहा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सुहानीज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.